येतोय बॉलिंग मार्क वरती यंग अपकमिंग टॅलेंटेड खेळाडू जो मात्र पाहायला मिळतोय शुभम पवार जो मात्र बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम कडून पहिल्या षटकामध्ये येतोय आणि पहिलाच बॉल डॉट बॉल येतोय. राम हिरवे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल अभयसाठी. 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फटका अप्रतिम आहे. चेंडू सीमा पार मिळतील. या चेंडूवरती दाबा 4 असेल चौकार. शुभ सन्मान आपण करणार आहोत. एक शुभ सन्मान आपण करणार आहोत. समीर दत्त सुरोशे साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत. समीर दत्त सुरोशे साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत. जाणार आहोत आपण मैदानाच्या दिशेला जिथे मॅच लावतीये सुरुवात. पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2 चेंडू दोन्ही निर्धाव आपल्याला पाहायला मिळतील. येस सर, वाईट बॉल आहे. येस ओके ओके, पहिला बॉल वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग युवराजच्या बॅटमधून सिक्सर. धावसंख्या फलकावरती आपल्याला 11 पाहायला मिळतील. 11 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. यावेळेस देखील अजून एक जबरदस्त स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक दमदार षटकार. सिक्सरच्या साथीने धावसंख्या 17. समीरजी शिरोसे यांचा आपण शुभ सन्मान देखील करणार आहोत. समीरजी शिरोसे यांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. 17 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार शुभम. यावेळेस देखील प्रचंड वेग, प्रचंड गती पाहायला मिळते. आलाय बॉल डॉट. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाचा अखेरीस धावफलक 17 पाहायला मिळेल. समीर भाऊंचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. समीरजी शिरोसे यांचा आपण शुभ सन्मान करतोय. समीरजी शिरोसे यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. दीपक दादा माडसे साहेबांच्या वतीने हा शुभ सन्मान करण्यात येईल. विकास शेठ भोईर आणि प्रवीण शेठ भोईर यांच्या वतीने सुवर्ण संधी असेल, ती म्हणजेच AUP पावशेपाडा संघाला जर मेगा फायनल मध्ये चॅम्पियन बनला तर मात्र 10,000 रुपयाचं पारितोषिक रोख असेल, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17. प्रवेश पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज तयार प्रवेश. यावेळेस देखील शॉर्टर बनचा वापर मैदानावरती करण्यात येतोय. थोडीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते आलेली मैदानावरती. सिंगल लेगबाशी एक आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाची मॅच, महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्या खेळाडूंचं चांगलं खेळ फार महत्वाचं असतं. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार.
यावेळेस देखील फुल टॉस, लोवर फुल टॉस, त्याचा फुल टोल वसूल केलाय आणि बॉलला फेकून दिलाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी फलंदाज युवराजच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या फलकावरती चौकाराच्या साथीने 22 या आकड्यावरती. बावीसाव्या धावफलकावरती पाहायला मिळतील. लेग बाय सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती प्रवेशला पण पाहतोय, जो प्रवेश फार चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मिड ऑफचा फिल्डर बीट चालाय, बॉल लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल होतोय. मिड ऑफच्या फिल्डरच्या डोक्यावरून जोपर्यंत फील्ड करण्यात येईल, वेगाने फिल्डर आलेत, बॉलला थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 24. 24व्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव झाली कंप्लीट. जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सर्वांचं लक्ष वेधून ज्या बाईकने घेतले त्या बाईकला आपल्याला सौजन्य केलंय सौभाग्यवती दीपालीताई चिंतामण चौधरी मॅडम यांनी. त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करणार आहोत, कारण जर बघायला गेलं तर एक गाव एक लीग फॉर्मॅटमध्ये कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये आम्ही भरपूर ठिकाणी बघितले, बाईक पण एक गाव एक फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदाच आपल्याला इतिहास घडत असताना पाहायला मिळतोय की एक गाव एक लीग फॉर्मॅटमध्ये एखाद्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरसाठी बाईक आपल्याला पाहायला मिळेल. संतोषी भगत यांच्या वतीने साईनाथ साईभाऊ तुमच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, तो पारितोषिक देण्यात येईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय पुढे सरकत असताना 26व्या धावफलकावर. यावेळेस देखील स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती 2 तर कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. वेगाने 3 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 3 धावांच्या मदतीने षटकाची होती सांगता. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. दुसऱ्या धावसंख्या 29 या आकड्यावर. एकता 11 संघ, एकता 11 40+, चलो शिर्डी 11 40+. आपण मेगा फायनलची मॅच देखील कव्हर करणार आहोत. सो टॉस आपण करतोय. धावसंख्या फलकावरती 29, 29 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती आता तिसरं पाहायला मिळेल. उमेश दादा खरकर साहेबांना विनंती असेल आपण देखील मुख्य अतिथी मंचावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. महसूल खात्याचे अधिकारी समीर शिरोसे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. साईनाथ ठाकरे आदेश साईबाऊला बोलवा. 1000 रुपयाचं पारितोषिक आपण देतोय. संतोषी भगत यांच्या वतीने 1000 रुपीज कॅश प्राइज. धावसंख्या फलकावरती 29, 29. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिकला आपण पाहतोय.
ऋतिकच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं. वेगवान बॉल, प्रचंड गती, प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र स्थिर आहे, स्थगित आहे. ऋतिकच्या विरोधामध्ये आक्रमण करणं अतिशय अवघड असतं आणि स्पेशली युवराजच्या टचमध्ये ते जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं. अभयने बघायला गेलं 3 बॉल फेस केले, 3 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मिस हिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. कृष्णा होते डाऊन द बॉल, 2 कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल, मात्र 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल. हा फॉर्म पूल करण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती 2 कंप्लीट, धावसंख्या फलकावरती 31, 31 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 31 ऑन द बोर्ड, 31 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या षटकामधील. विकास भाऊ, पाहायला मिळतोय मात्र डीप मध्ये फिल्डर कॅच साठी आलेत. कॅच कंप्लीट होईल प्रवेश वतीने आणि फलंदाज झालेत बाद. ऋतिक मैदानावरती कमबॅक करून देतो आणि कोंडी फोडण्यात आली आहे. युवराज बॅक टू दी पवेलियन. इथे त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील एक फार मोठं नाव, लाखो की बस्ती में हमारे दिलदार असती. अर्थातच आमचे अजय शेठ ठाकरे यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 36, 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. या 1 बॉलवरती किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल हे देखील पाहणं गरजेचं. दोघं भाऊ मैदानावरती पाहायला मिळत आहेत, अभय लचके आणि वैभव लचके. वैभव स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय, लेफ्टी बॅटर आहे. वैभवच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती ऋतिक पाहायला मिळतील. शेवटचा बॉल घेऊन ओव्हर आपण म्हणू शकतो चांगली झाली आहे. यावेळेस पुल केलाय, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. पुल केला आणि बॉलला गुल केला, पाठवून दिलाय सीमा पलीकडे. वैभवच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक, बॉल सीमारेषा पलीकडे आलेला दमदार षटकार. वरती आपल्याला पाहायला मिळतील.
षटक क्रमांक मैदानावरती तिसऱ्या समाप्त धावसंख्या 42. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात बिलास. एका मॅचचे मॅन ऑफ द मॅच देखील होते. फक्त एका धावेचा आपण पाहू शकतो. षटक फेकला गेला होता. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 42. 42 धावा धावफलकावरती. जबरदस्त युवराजची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. लव फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. वेगाने फिल्डर कृष्ण आलेत आणि फिल्डिंग लाच जवाब पाहायला मिळते. वरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल त्यानंतर सिंगल पाहायला मिळते. धावफलक 43 ची आकड्यावरती पाहायला मिळेल. पुढील मॅच मध्ये आपल्याला दीपक दादा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. गन फिल्डर आहेत. फिल्डिंग का चीता. ज्यावेळेस त्यांच्याकडे बॉल जातो त्यावेळेस बॅटरची चिताच डायरेक्ट जाते. यावेळेस देखील वाईट बॉल. चला 40+ चे दोन्ही संघ. 3 ओव्हरची मॅच असेल याची आपण नोंद करून घ्यायची आहे. चलो शिर्डी 11 का रिव्ह्यू घेण्यात आलाय. वाईट साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू असेल. वाईट बॉल असेल त्यामुळे फिल्डिंग टीमचा जो रिव्ह्यू आहे तो लॉस्ट असेल. आता कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू घेता येणार नाही याची आपण नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या फलकावरती 44 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 44 रन्स ऑन द बोर्ड. अनिलजी पावशे, विठ्ठल शेठ पावशे या दोन्ही मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. इथे फटका दमदार पाहायला मिळतोय. वैभव थांबायचं नाव घेत नाहीये. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 सिक्सर वैभवच्या बॅट मधून. षटकार आले. धावसंख्या 50 धावा धावफलकावरती आणि 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कोलटप्प्याचा बॉल खोदून जरूर काढलाय. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावींच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 52 या आकड्यावरती पाहायला मिळते. 52 रन्स ऑन द बोर्ड. एकता 11 चलो शिर्डी 11 40+ या दोन्ही संघांना विनंती असेल आपण लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. सामना असेल 3 ओव्हरचा याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 52 पाहायला मिळेल. बॉल झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस देखील पाहायला मिळतोय मैदानावरती एक्झॅक्टली काय घडलंय आपण पाहणार आहोत. व्हाईट बॉल. येस इट इज व्हाईट बॉल. 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत.
पुल करण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. आलाय बॉल आपण पाहू शकतो जे मात्र डॉट. अजय भाऊ जरा थांबा. एक बॉल थांबायचा आहे. आपण इनिंग ब्रेक झाली की लगेच टॉस करूया. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस देखील पुल केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. मिळेल धाव 1 आणि अशा रीतीने षटकाची युती आपण पाहू शकतो जी मात्र सांगत धावसंख्या 54-55 धावांचं लक्ष्य. बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव अर्थातच अजय शेठ ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. चलो शिर्डी 11 कांबा संघाचे कर्णधार 40+. चलो शिर्डी 11 40+ संघ. चला टॉस करूया. आपण टॉस करतोय आणि याच दरम्यान कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष अर्थात योगेश शेठ बनकरी साहेब उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. रोल्स रॉयस आपल्याला पाहायला मिळतात. वॉटर ट्रॉलीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकानंतर एकमेव स्पर्धेमध्ये आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळते समीकरण. येस 55 धावांची आवश्यकता आहे. 55 4 षटकांमध्ये 55 धावांची आवश्यकता. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. ओनली दोस्ती 11 अभय. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. सलामीचे फलंदाज मैदानावरती त्वरित पाठवायचे ही विनंती असेल. निलेश दादा निश्चिते उपस्थित आहेत. शुभम खरकर, पंकज दादा भोईर, आदेश भाऊ पावशे, शुभमजी पवार, ऋतिकजी मसोंडे, दर्शनजी शिरोसे, आकाशजी शिरोसे, सागरजी लोखंडे या सर्वांना विनंती असेल आता मेन मॅचेस सुरू आहेत. सो आपण जिथे कुठे असाल आपण त्वरित आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ यायचे. 55 धावांची आवश्यकता. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच अभय लचके. सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती असतील.
दिनेशजी पावशे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच प्रत्येक फलंदाजासाठी प्रत्येक सिक्सरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे आपल्याला सामना पाहायला मिळतोय दोन नामांकित दोन बलाढ्य संघांमध्ये. गोलंदाज तयार अभय मॅच लावतीये सुरुवात. पहिलाच बॉल ड्राइव्ह करण्यात आले कव्हरच्या दिशेला. बॅडॉप मधून जोपर्यंत फिल्डर येतील वेगाने तोपर्यंत कंप्लीट होत असताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल जी मात्र सिंगल. धावसंख्या फलकावरती 1 वन ऑन द बोर्ड. एक धावजी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. दिनेशजी भोईर साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मंचावरती त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे आपल्याला दोन नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती आली सिंगल. ऋतिकच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. 55 सारखं मोठं टोटल मैदानावरती चेस करावा लागेल. यावेळेस ड्राइव्ह केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. ऋतिकच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा KPL चौकार. थँक्यू. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं सुरू आहे. ज्या प्रकारे शुभम पवार सारख्या गोलंदाजावरती युवराज तुटून पडला होता मैदानावरती तसाच तुटून पडलाय ऋतिक. गोलंदाज अभय लचकेवरती जबरदस्त मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जी मात्र फलंदाजी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील अजून एक कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करण्यात आले आणि बॉल सीमा पलीकडे. बॅक टू बॅक 3 बॉलवरती ऋतिकच्या बॅट मधून 3 चौकार. गणपत शेठ पवार यांच्या वतीने संध्याकाळच्या नाश्त्याची आम्हाला सोय लाभली आहे. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. जरा थोडस बाजूला ही विनंती असेल. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक पुन्हा एकदा लाजवाब पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला 4 बॅक टू बॅक चौथा चौकार ऋतिकच्या बॅटमधून. आमदार चौकार आणि चौकाराच्या साथीने धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल. मोठं लक्ष होतं. लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवात देखील तितकीच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र पुढे सरकत असताना 17 धाबा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील बॅटची कडा. कॅच 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 कंप्लीट. कॅच झाली आहे कंप्लीट. फिल्डर होते तिकडे. कॅच कंप्लीट करणारे सूरज आणि सूरज राठोडच्या वतीने या मॅचची कार्बन कमाल कॅच आपल्याला पाहायला मिळतीये. छोटा पटाका बडा धमाका. मैदानावरती ऋतिकच्या खेळीचा अंत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावर.
पहिल्या इनिंग मध्ये देखील 17 धावा धावफलकावरती होत्या. या इनिंग मध्ये देखील 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. परेश मांगे पाहायला मिळतील. विनयच्या खांद्यावरती जबाबदारी आणि स्पेशली आता यज्ञेशच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी. या जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी मैदानावरती होईल का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती आता दुसरं मार्गस्थ आणि दुसऱ्या षटकामध्ये परेश पाहायला मिळतील. परेशच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं. मॅच लावते सुरुवात वन्स अगेन ओव्हर नंबर 2 ला आणि गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. चला सामना आपण त्वरित सुरू करायचे. पंच वेळ जास्त वाया घालवायचं नाहीये विनंती असेल. यावेळेस देखील कव्हर क्षेत्रामध्ये बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली पाहायला मिळेल जी मात्र सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 18 पाहायला मिळेल. अभय आणि परेश 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या 2 खेळाडूंनी धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न केलाय आतापर्यंत थोडंसं अपयशी ठरलंय अभय. मात्र दुसरीकडे जर विचार केला तर परेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. परेशच्या वतीने आतापर्यंत एक बॉल जो मात्र हाताळला गेला आणि एक बॉलवरती एकच धाव खर्च झाली आहे. महत्त्वाच्या मॅचमध्ये महत्त्वाच्या खेळाडूंची कामगिरी दमदार होणं देखील तितकंच गरजेचं आहे. कशी कामगिरी असेल पाहणं अतिशय महत्त्वाचं. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस देखील व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. पंचांचा इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावर. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. भरपूर उशीर केला जातोय आणि वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर होता. आलेली मैदानावरती सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावर. पहिला बॉल सिंगल त्यानंतर वाईड. डबल आपल्याला आड होत असताना पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती. फुल टॉस ऑन साईडला लॉफ केला. डीप मध्ये फिल्डर कॅच झाली आहे. ड्रॉप सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. दूरवरती थ्रो आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 23 धावा आपल्याला पाहायला मिळतील. अजून देखील इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे उर्वरित बॉल 15 बॉलमध्ये 32 धावेंची आवश्यकता. 15 बॉल 32 50-50 मॅच आहे. एकात 2 मोठे फटके आणि यज्ञेश सारखा खेळाडू मैदानावरती आहे ज्याला मॅन ऑफ द मॅच 1 नव्हे 2 वेळा मिळाली असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. विनयला देखील एक मॅन ऑफ द मॅच मिळाली. त्यामुळे एक आपण पाहू शकतो चांगलं बॅटल पाहायला मिळेल. परेशला देखील मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे. यावेळेस देखील हुक करत असताना मैदानावरती सिंगल ॲड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. गणपतजी पवार साहेबांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत ज्यांच्या वतीने आम्हाला खऱ्या अर्थानं संध्याकाळी लाईट ढोकळा नाश्त्याची सोय उपलब्ध झाली. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 24 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस देखील ड्राईव्ह करत असताना मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल 25 या आकड्यावर. सिंगल डबलने या मॅचमध्ये पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे आता मोठे फटके मारणं गरजेचं आहे. मोठी धावसंख्या मैदानावरती उभारावी लागेल. मोठी धावसंख्या उभारू शकतील काय देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं. 25 धावा धावफलकावरती.
यावेळेस देखील फुल करण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. आलेली सिंगल दुसऱ्या धाबेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या ती मात्र पाहायला मिळेल 27 या आकड्यावरती, म्हणजे 28 ची अजूनही आवश्यकता आहे. 12 बॉल 28. ड्रिंक्स ब्रेक नसणारे याची नोंद करून घ्या दोन्ही संघ. पुढची मॅच 3 ओव्हरची असेल. चलो शिर्डी 40+ विपक्ष एकता 40+. असे 2 संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकता 40+ संघाने दोन षटकांच्या अखेरीस धावफलक 27 पाहायला मिळेल. 28 धाब्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील मॅच इन ॲक्शन मध्ये चलो शिर्डी 40+ कांबा विपक्ष एकता 40+. 5व्या महिला असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. 27 धाब्यांचं लक्ष आणि आपण पाहू शकतो व्यासपीठावरती गणेश बनकरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. खऱ्या आता नजर सांगायचं झालं तर जत्रा व वर्धापन कमिटीचे अध्यक्ष आहे, ज्यांच्या वतीने 4 दिवसाची आपल्याला भव्य दिव्य वीक पाहायला मिळाला. आध्यात्मिक वीक. आध्यात्मिक वीक मध्ये अनेक दिवस आपण पाहिले तर अन्नदानाचं श्रेष्ठ दान केलं 1000+. आणि त्या सोबतीला आपण पाहू शकतो त्या सोबतीला कृष्णकथा देखील पाहायला मिळाल्या. सो फार चांगलं कार्य त्यांच्या वतीने देखील आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत. मैदानावरती आपण पाहू शकतो विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. वैभव मैदानावरती कामगिरी चूक करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतं. विनयच्या खेळीचा अंत होतोय. बारा बॉल 28 ची गरज असताना आली विकेट. 11 बॉल 28 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. अकरा बॉल 28 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. फिल्डिंग टीम भरपूर उशीर केला जातोय. इतका वेळ घेतला तर कसं चालेल. गोलंदाज तयार. वैभव यावेळेस देखील पूल केला. सुख चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये अभय असतील. फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल अभयच्या वतीने. आलेली मैदानावरती डबल 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 29 धावा. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल. कॅचची संधी निर्माण झाली. कॅच कंप्लीट होईल आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. विलास बॅक टू दी पवेलियन. दिनेशजी भोईर साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. ज्यांच्या वतीने आम्हाला शूज सौजन्य झालंय त्यांचा आम्ही विशेष शुभ सन्मान करतोय. दिनेशजी भोईर यांचं शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. दिनेशजी भोईर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या वतीने आम्हाला 4 क्वालिफाईंग ओनर्स साठी शूज सौजन्य झाले. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत.
व्यासपीठावरती फक्त मान्यवरांनी उपस्थिती दाखवायची आहे, बाकी जे सर्व आमचे खेळाडू आहेत खेळाडूंना विनंती असेल आपण जो आमचा व्यासपीठ आहे तो खाली करा, ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. धावसंख्या फलकावरती 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील पंचांकडे यूज अपील देखील करण्यात आली. लेगबाजची सिंगल ॲड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 30 या आकड्यावरती पाहायला मिळते. 30 ऑन द बोर्ड. अजय शेठ ठाकरे महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव, ज्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. व्यासपीठावरती शुभ सन्मान करण्यात येईल. प्रवेश भोईरसाठी सुवर्ण संधी. अजय शेठ ठाकरे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी प्रवेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. मैदानावरती खराब बॉल पाहायला मिळतोय, वाईड. अवंतर धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतो. यस, रिव्ह्यू घेण्यात आलाय. व्हाईट बॉल असेल. अवांतरची धाव फलकावरती होईल 8. धावसंख्या फलकावरती आपल्याला पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 31. 31 धावा धाव फलकावरती. धावसंख्या 31, 31 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील हुक करत असताना आली आहे सिंगल. धनाजी दादा शिरोसे साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत स्पर्धेच्या वतीने. धनाजी दादा शिरोसे साहेबांचा देखील यथोचित शुभ सन्मान करण्यात येईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 33 पाहायला मिळते. धनाजी शेठ शिरोसे साहेबांचा आम्ही यथोचित शुभ सन्मान करतोय या स्पर्धेच्या वतीने. अमित सर, सहा बॉल 22 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 6 मध्ये 22 ची आवश्यकता. विकास देवकर यांच्याकडून सुवर्ण संधी असेल गोलंदाजीसाठी. लगातार 2 विकेटसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. 22 ची आवश्यकता आहे. 22 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते 6 बॉल मध्ये. 6 बॉल 22. सागरजी लोखंडे यांना विनंती असेल आपण देखील आपलं सहर्ष स्वागत. बाबू भोईर यांच्यासाठी चौकार षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अजयजी ठाकरे यांच्याकडून ही सुवर्ण संधी असेल. यावेळेस देखील मैदानावरती आपण पाहू शकतो आला बॉल डॉट. 5x22 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 5x22 जावा हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. संजय फसाले आपल्याला पाहायला मिळतात. विकासजी देवकर यांच्याकडून सुवर्ण संधी असेल गोलंदाजासाठी. गोलंदाज संजय फसलेच्या 2 बॉल 2 विकेटसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस बॉल हवेमध्ये, विकेट मिळू शकली असती. कॅच झाली, ड्रॉप. सिंपल कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती 34. 34 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऋतिकची विकेट टर्निंग पॉइंट ठरले संपूर्ण या मॅच मध्ये. चार बॉल 21 ची आवश्यकता होती, मात्र वाईड +1 म्हणजे एकूण 4 बॉल 19 हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 19 धावा हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळेल. जबरदस्त आतापर्यंत कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली.
कदम साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचा आपण शुभ सन्मान देखील करणार आहोत. कदम साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं सहर्ष स्वागत. 4 बॉल 19 ची मॅच होती. आली सिंगल. आता 3 बॉल 3 सिक्सर, 18 धाव्यांची गरज. 3 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता. तीन बॉल 18 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील 3 बॉल 18 ची आवश्यकता. स्विचिटचा प्रयत्न केला गेला होता, तर 2 बॉल 18 हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळेल. 2 मध्ये 18 हे विजयाचं इक्वेशन. 2 मध्ये 18 धाव्यांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन असेल. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल स्विच हिट केलाय, मात्र मिळेल फक्त सिंगल. म्हणजे आता 1 बॉल 17, 1 बॉल 17 ची आवश्यकता हे विजयाचं इक्वेशन. 1 बॉल 17. यावेळेस देखील विकेटचा पतन आणि सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय ओनली दोस्ती 11 संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक AUP वॉरियर्स पावशेपाडा संघाने सर्वांची मनं जिंकलीत. या संघाने डिसिप्लिन क्रिकेट, शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाला मी नक्की बोलेल, कारण फार चांगलं डिसिप्लिन, फार चांगली शिस्त ते म्हणजेच AUP वॉरियर्स पावशेपाडा संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं. हॅट्स ऑफ बॉयज, फार चांगलं खेळ तुमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं. मात्र मेगा फायनल मध्ये दाखल होणारा आपल्याला संघ क्रमांक 2 पाहायला मिळतोय, तो म्हणजे टीम AUP वॉरियर्स.